आज गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं शिष्याकडून गुरुला दक्षिणा देत असतो. गुरुकडून एक अनोखी वेगळी एक परंपरा आपण महाराष्ट्रामध्ये राबवतोय. दुष्काळ पडलेला आहे आणि एवढा मोठा दुष्काळ आहे. या दुष्काळ मात करण्यासाठी तुमच्या आमच्या अंगावर ताकद येण्यासाठी वृक्ष जी तोड आहे ती थांबली पाहिजे आणि कुठेतरी वृक्ष लागवड झाली पाहिजे. हा एक वेगळा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून देतो. ज्या भक्तांच्या माध्यमातून हे झाड दिले त्या झाडाला कुंपण घालून या ठिकाणी त्या झाडाचं संरक्षण करण्याचं काम देखील आम्ही या माध्यमातून करतोय. आणि जे भक्त आमच्याकडे नावं या ठिकाणी दिले त्या प्रत्येक भक्तांना आम्ही श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं प्रत्येकांना चिंचेचं ओढ आणि पिंपळ अशा पद्धतीची झाडं या ठिकाणी आम्ही प्रत्येक भक्तांना ह्या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं भेट करत आहे. हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून राबवावा आणि वृक्षतोड थांबावी ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आज गुरुपौर्णिमा आहे. हा वेगळा संदेश वैरागी संपन्न बागडेबाबा राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या विचाराचा वारसा घेऊन चालण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करतो आणि इथून पुढेही करत राहू. आज गुरुपौर्णिमेची अनोखी वेगळी परंपरा इथून पुढच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं शिष्याकडून अपेक्षा न करता गुरुकडून शिष्यांना वृक्ष देण्याचा हा उपक्रम आम्ही पहिल्यांदाच राबवतो. धन्यवाद. जय भगवान. बोला पुंडलिक बागडे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.